का दिन हमारे लिए बहुत ही खास है। एक नए जीवन के स्वागत का, एक नए नाम के साथ हमारे छोटे से चांद की पहचान बनाने का। हम सब आज इकट्ठा हुए हैं स्नेहा दर्पण के लाडले के नामकरण संस्कार के लिए। आप सभी को इस शुभ अवसर पर हार्दिक स्वागत है। आपका आना हमारे लिए सौभाग्य की बात है। आज आप सबके आशीर्वाद से हमारे नन्हे मेहमान का जीवन सुखमय होगा। अब वो शुभ घड़ी आ गई जब हमारे नन्हे फरिश्ते का स्वागत होगा। तो चलिए सबसे पहले हम स्वागत करते हैं आज के इस कार्यक्रम के सितारे हमारे नन्हे राजकुमार और उनके प्यारे माता पिता का। तो चलो तालियों के गड़गड़ाहट के साथ उनका स्वागत करते हैं। आज के प्रोग्राम की शुरुआत करते हैं हम वंदन करके। कहते हैं बच्चे भगवान का रूप होता है और जब वो घर में आते हैं तो खुशियाँ अपने आप चली आती है। हमारे नन्हे बच्चे का जन्म 10 मार्च 2025 को हुआ था और आज हम सब उनका नाम बड़े प्रेम, संस्कार और उत्साह के साथ रखने जा रहे हैं। ये नाम सिर्फ पहचान नहीं, एक आशीर्वाद है, एक ऐसा नाम जो उन्हें जीवन भर प्रेरणा देगा। तो चलो हम सब मिलकर नामकरण की विधि को शुरू करते हैं। तो उसने इकडे मुंबईच्या पद्धतीप्रमाणे मला सगळ्या काकींनी बाळाला घेऊन पाळण्याच्या खाली बसायला सांगितलं व त्यांनी एकेकीने माझी ओटी भरली व गिफ्ट्स दिले। आणि त्यानंतर ती शुभ घडी आली जेव्हा मी आपल्या बाळाला पाळण्यात घातले व बोलले, चंदा है तू, सूरज है तू, ओ मेरी आंखों का तारा है तू। आणि आपल्या बाळाच्या नानी दादी बाळाकरता पाळणा गीत गातील व त्यानंतर आपल्या आत्याबाई बाळाच्या कानात नाव सांगतील। सोन्याची आई सखार, सोन्याची आई सखार, जन्मले भीमाईचे बाळ, जन्मले भीमाईचे बाळ, उठा दवंडी पिटा आनंद लुटा, सोन्याची आई सखार, हो सोन्याची आई सखार। सोन्या एप्रिलचा महिना पावन झाला, एप्रिलचा महिना पावन झाला, दिनाचा नाथ जन्माला आला, दिनाचा नाथ जन्माला आला, भीमाई पोटी सूर्य उगवला, भीमाई पोटी सूर्य उगवला, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो रे जो, जो बाळा बाळाचा पाळणा म्हणशील नाव ठेवाया जाऊ, चल ग चल नंदाबाई बाळ ठेवाया जाऊ, स्नेहाच्या घरी चलशील का ग, स्नेहाच्या घरी चलशील का ग, गोड गोड गाणी म्हणशील का ग, गोड गोड गाणी म्हणशील का ग, चल ग चल नंदाबाई नाव ठेवाया जाऊ, चल ग चल नंदाबाई नाव ठेवाया जाऊ। पाळणा गीत झाल्यानंतर सर्वांना आतुरता होती तर बाळाचं नाव ऐकायची। तर पद्धतीप्रमाणे आत्याबाईने बाळाच्या कानात हळूच नाव सांगितले व सर्वांनी आत्याबाईची पाठ ठोकली। आणि चला बघूया बाळाचं नाव काय आहे। कसं काय नाव आहे सर्वांना सांगून दे। तरी आम्हाला बाबाचं नाव काय? बाबा पार्थ, पार्थ बाबा। पार्थ
बाबा पाहते आणि हसवून कसं लिहा त्याला हसवून दे कसं हसवते पाहतो